हाय फ्रेंड्स, तर आज चाललोय आपण भोसरीला. आणि भोसरीला कशासाठी चाललोय, कुणाकडे चाललोय हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कळेलच. कारण खूप दिवसानंतर माझ्या छोट्या बहिणीने मला फोन केलाय, दीदी भोसरीला ये, कारण ती आली आईकडं आणि आम्ही चाललो तिला भेटायला. तर भोसरी हे माझं एक माहेरच आहे, कारण तिथं माझी एवढी जिव्हाळ्याची माणसं आहेत ना. आई वडिलांनंतर आई वडिलांसारखंच प्रेम करणारं एक छोटंसं कुटुंब आहे माझं. आणि त्या कुटुंबामध्ये आई वडील, दाद्या, वहिनी आणि एक बहीण आहे. माझा दाद्या एवढा जीव, मला सक्का भाऊ तर नाही दिला देवानी, पण जो भाऊ आहे ना तो एवढा जीव लावतो ना, खूप जीवापाड जीव लावतो. कारण आमचं बहीण भावाचं नातं एवढं सुंदर आहे ना, खरंच खूप सुंदर आहे. कारण तो मला परकी असल्याची कधीच जाणीव होऊन देत नाही. तर चला बघूया आपण भोसरीमध्ये काय काय मजा मस्ती करतो. चला बाय. ब्लॉग स्किप करू नका, कंटिन्यू करा. बाय बाय. चला तर फायनली आपण घराजवळ पोहोचलोय. आणि घराजवळ पोहोचल्यावर शंभू मला बोलतो की मम्मी स्वरूपाला आणि शंभूला काहीतरी खायला घे. कारण मी पिल्लांना अगोदरच खायला घेतलं होतं, पण मला तिथली क्लिप नाही घेता आली कारण तिथं खूप गर्दी होती. आणि आम्ही 3 जण बहीण भाऊ आहेत आणि आम्ही आमच्या बाळांची नावं पण खूप सुंदर ठेवलीत, स्वरूपा, स्वयंभू आणि स्वरांश. कारण ह्यांचा 3-3 महिन्याचाच फरक आहे, त्यामुळे आम्ही अशी नावं ठेवलीत त्यांची. तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला बघूया घरामध्ये कोण कोण आहेत. तर घरामध्ये वहिनी, गुड्डी आणि आमची छोटीशी 2 गोंडस पिल्लं होती, स्वरूपा आणि शंभू. आणि माझा शंभू घरात यायच्या अगोदरच त्याच्या मामीने त्याच्यावरून घास उतरवून टाकला. कारण मामीची माया खरंच खूप वेगळी असते. आणि माझ्या शंभूला हक्काचे मामा मामी मिळाले, तो त्यांच्याकडे निवांत राहू शकतो. आणि पुण्याची आई पण पोरांसोबत खेळत होती. तर चला बघूया पोरं काय काय खेळतात, कशी मजा मस्ती करतात. तर ब्लॉग कंटिन्यू करा, स्किप करू नका. स्टे ट्यून. बाय. आणि इकडे बघा आमच्या स्वरूपाचा किती छान डान्स चाललाय. आणि ती खरंच खूप छान डान्स करते, पण हळूहळू करते. आणि ही 2 बघा, ही डिस्को डान्सरच आहेत, यांचं तर काय मेळच नाही. आणि ती ह्यांच्यामध्ये अजिबात राहत नाही, कारण तिला अजिबात असं चिडचिड वगैरे अजिबात जमत नाही. ती एकदम मस्त एकटी कोपऱ्यात बसलेली असते. ही 2 एवढी आगाऊ आहेत ना, सेम सारखीच झालीत. दोघांची नावं पण सेम झालीत, कारण निकनेम दोघांची शंभूच आहेत. त्यामुळं तर काय खेळायला पण सारखी आणि बोलायला पण सारखी. तर फक्त आमची स्वरूपात एवढी वेगळी, खूप शांत आणि गुणी मुलगी. तर चला बघूया अजून काय काय मस्ती करतात. तर फ्रेंड, आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ, कारण आता वाजलेत 12 आणि आई पप्पांना आणि दादाला यायला उशीर होणार आहे. तर चला बाय बाय. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.